नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची पोटभरची सखी। आज आपण खानदेशी पाटवडी रस्सा बनवणार आहोत। बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल। अगदी कमी साहित्यात कमी वेळेत होते, न वाफवता न थापता झटपट होते ही भाजी। चला तर मग बनवूया पाटवडी रस्सा भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य: 4 मध्यम आकाराचे कांदे मी घेतले, 1 खोबऱ्याची वाटी घेतली आहे, 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, मूठभर कोथिंबीर घेतली आहे। कांदे आता आपण मधोमध असे चिरून घेणार आहोत, जेणेकरून कांदे आतपर्यंत छान भाजले जातील। ही पाटवडी रस्सा भाजी आता लग्नांच्या पंक्तीत पण आवर्जून बनवली जाते। आता हे कांदे आपण भाजून घेऊया। छान असे भाजून घ्यायचे कांदे। त्यानंतर खोबरंही आपण भाजून घेणार आहोत। त्यानंतर खोबऱ्याचेही बारीक तुकडे करून घ्यायचे, जेणेकरून खोबरं लवकर बारीक होतं। आता आपण याचं छान वाटण बनवून घेणार आहोत। हे वाटण 2-3 दिवस फ्रीजमध्ये राहतं। हे आता आपलं वाटण तयार झालं आहे। आता आपण पाटवडी बनवूया। त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलं आहे, त्यात अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, थोडंसं हिंग घालून आता आपण हे मळून घेणार आहोत। ह्याला पाणी खूप कमी लागतं, किंचित पाणी घालायचं आणि हे आता पीठ आपण मळून घेऊया। हे आता पीठ आपलं मळून झालं आहे। त्याला आपण थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घेणार आहोत, जेणेकरून पीठ पोलपाटाला चिटकणार नाही। हे आपलं पीठ आता तयार झालं आहे। आता आपण पाटवडी करू। मी 1 पोळी एवढा गोळा घेतला आहे। गोळा आता पीठ लावून लाटून घेणार आहोत। छान याची पातळशी अशी पोळी करणार आहोत। तुम्ही तेल लावूनही लाटू शकता। मी पीठ लावून लाटलं आहे। पोळी एकदम याची पातळशी लाटायची। ही आता आपली पोळी लाटून झाली आहे। आता कटरच्या साहाय्याने आपण याचे त्रिकोणी काप करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे आपले आता काप तयार झालेत। कटरला थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून हे असं चिटकणार नाही। हे पहा, आपले काप आता तयार झालेले आहेत। आता मी 1 कढई घेतली आहे, त्यात 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे। ह्या भाजीला तेल जरा जास्त लागतं, तेव्हा भाजीला तरी छान येते। त्यात मी 2 मोठे चमचे आपण केलेलं वाटण घेतलं आहे। वाटण छान परतून घेतलं आहे। त्यानंतर त्यात 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, हळद हे टाकून आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपण मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे। हे आता आपल्या वाटण्याला तेल सुटलं आहे। ह्यात शक्यतो गरम पाणीच टाकायचं। मी 2 ग्लास गरम पाणी घेतलं आहे। गरम पाण्यामुळे भाजीला चव चांगली येते व तेलही वरती येतं। हे आता सार आपला झाला आहे, त्यात चवीनुसार आपण मीठ टाकलं आहे। भाजी आता आपला उकळायला लागली आहे। त्यात आपण केलेली पाटवडी आता एक करून ह्यात आपण सोडणार आहोत। साधारण 7-8 मिनटं लागतात भाजी शिजायला। ही भाजी मंद गॅसवर 7-8 मिनटं शिजू द्यायची। हे पहा, आपली भाजी आता शिजत आली आहे। ही आपली भाजी आता तयार झालेली आहे। ही खायला खूप छान लागते, टेस्टी आहे। भाकरीसोबत, पोळीसोबत खूप छान आहे। तुम्हीही करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा। थँक्यू।